नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे या जिल्ह्याअंतर्गत एक पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, नेमके विषय कोणते मांडण्यात आलेले आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. प्रति माननीय उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय नाशिक धुळे जिल्ह्याअंतर्गत विभागीय आयुक्तालय नाशिक यांना हे पत्र पाठवण्यात आलेले आहे. पहा, विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 11 महिने नियमित प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसशिप शिकाऊ उमेदवार योजनेच्या धर्तीवर शासकीय प्रक्रियेत राखीव जागा किंवा अंशकालीन पार्ट टाइम स्वरूपातील सवलती देण्याबाबत विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत जे काही शासन निर्णय पारित करण्यात आलेले आहे त्या सर्व शासन निर्णयाचे संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जसे की 9 जुलै 2024 रोजीच्या GR नुसार आणि 10 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांना जे काही प्रशिक्षणार्थ्यांमार्फत पाठपुरावा करण्यात आलेला आहे. वेळोवेळी मागणी संदर्भात त्या मागणीच्या किंवा त्या पत्राचा देखील या ठिकाणी संदर्भ घेण्यात आलेला आहे. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयांमे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन पार्ट टाइम कर्मचारी 10% आरक्षण समाविष्ट करण्यात यावे. अंशकालीन आरक्षणाचा शासन निर्णय 19 मार्च 1998 च्या शासन निर्णयामध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रशिक्षणार्थ्यांना तत्सम सवलती प्राधान्य देण्यात यावे असं यामध्ये या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पहा, आता धुळे जिल्ह्याअंतर्गत ही अपडेट आहे. इतरही जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांची सेम डिमांड या ठिकाणी करण्यात येत आहे. 10% अंशकालीन आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे आणि येणाऱ्या ज्या काही शासनाच्या पदभरती असतील त्या पदभरतीमध्ये प्रथम प्राधान्य जे आहे ते या ठिकाणी देण्यात यावे असं सांगण्यात येत आहे. ओके, प्रस्थापित मेगा भरतीमध्ये प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी निवेदन उक्त संदर्भ क्रमांक 3 अन्वये कार्यालयास प्राप्त झालेले आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही माहिती आहे हे सहाय्यक आयुक्तांमार्फत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे यांच्या मार्फत जे आहे ते विभागीय आयुक्तालय नाशिक यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे. आता शासन स्तरावरती मागणी जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्या मागणीची दखल जी आहे ते घेण्यात येत आहे. आता जिल्हा सहाय्यक आयुक्तांमार्फत विभागीय आयुक्तांना ही माहिती जी आहे ते पाठवण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांमार्फत नंतर जे मेन कौशल्य विकास विभाग आहे मुंबई यांना हे पत्र जाणार आहे आणि तिथून नंतर जे आहे ते ही जी काही डिमांड आहे या मागणी संदर्भात धोरणात्मक निर्णय म्हणजे शासनाचे धोरणात्मक निर्णयाशी ही बाब संबंधित असल्या कारणामुळे सदर माहिती जी आहे ते किंवा सदर पत्र जे आहे ते कार्यवाहीचं सविनय सादर करण्यात येत आहे. आता पहा, ह्या ज्या काही डिमांड आहेत त्या शासन दरबारी या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. शासनाकडून या GR मध्ये म्हणजे अंशकालीन आरक्षणाचा जो GR आहे 19 मार्च 1998चा यामध्ये काही दुरुस्ती करून या युवा प्रशिक्षणार्थ्यांना कसं फुलफिल करता येईल आणि रोजगाराच्या संधी त्यांना कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांमध्ये आरक्षण देऊन त्यांना त्या ठिकाणी फुलफिल करता येईल या अनुषंगाने ते निर्णय घेऊ शकतील अशी एक डिमांड आहे आणि सकारात्मक गोष्ट आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात किंवा हितासंदर्भात. ओके, ठिकठिकाणी आपण पाहिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असेल किंवा जालना जिल्ह्यामधून पत्र पाठवण्यात आलेले, धाराशिवमधून पाठवण्यात आलेले, अशा विविध जिल्ह्यांतर्गत देखील विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केलेला आहे. ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला या अंशकालीन आरक्षणासंदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कॉमेंट्स करून तुमचे मत जे आहे ते नोंदवू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.